नमस्कार. आज आपल्याला बनवायचे आहेत तांदळाचे पापड्या. बरेच जणांनी मला रिक्वेस्ट केलेल्या की तांदळाचे पापड दाखवा म्हणून. तर मी त्याकरता हे अर्धा किलो तांदूळ आहे आणि हे मी काल भिजत घातले आणि आता मी ते स्वच्छ 3-4 वेळा धुवून घेतले पाण्याने. हे बघा, पाणी बघा किती स्वच्छ दिसतंय आणि तांदूळ पण छान भिजलेले आहेत. आता आपल्याला हे काय करायचं आहे, तांदूळ आपल्याला ह्या चाळणीत काढून घ्यायचे आणि हे पूर्ण निथळल्यावर कापडावर उन्हात सुकवून घ्यायचे छान कडकडीत. तर हे आधी असे ह्याच्यात काढून घ्यायचे म्हणजे पाणी पूर्ण निथळून जाईल आणि कपड्यावर ते पटकन सुकतील. आणि मग आपण त्याला संध्याकाळी एकदम कडकडीत सुकल्यावर उन्हात कडकडीत सुकवून घ्यायचे आणि मग मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत. आधीच जर असे कपड्यावर टाकले तर कपडा पूर्ण भिजेल. हे बघा, हे मी पूर्ण काढून घेतले आहे. असे निथळून घ्यायचे आणि कापडावर उन्हात सुकत घालायचे आहेत. हे बघा, हे अर्धा किलो तांदूळ मी तुम्हाला सांगितलेले 1 दिवस भिजत घालून नंतर निथळत ठेवले आणि उन्हात कपड्यावर सुती कपड्यावर सुकत घालून घेतले आणि हे एकदम छान कडक झालेले आहेत. आता हे आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचे आहेत. आता हे छान मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते. पूर्ण पावडर करायची याची, म्हणजे त्याचे पापड एकदम छान येतील. हे बघा, इथे मी तांदूळ मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतलेले आहेत. आपल्याला याची खिशी घ्यायची आहे आणि त्याकरता हे मी पाणी घेतलेलं आहे. हे बघा, पाणी आपल्याला ह्या वाटीने पीठ मोजून घ्यायचं आहे आणि जेवढं पीठ असेल तेवढं पाणी आपल्याला उकळत ठेवायचं आहे. ते आता आपण बघूच या. तर आणि ह्याकरता मी हा घेतला आहे पापड खार. हा 1 टीस्पून आहे. ही खसखस घेतली आहे अर्धा टीस्पून. हा ओवा घेतला आहे पाव टीस्पून. हे मीठ घेतले चवीप्रमाणे, साधारण अर्धा टीस्पून आहे. हे जिरं घेतले अर्धा टीस्पून. ही बडीशेप घेतली आहे अर्धा टीस्पून आणि तीळ घेतले आहेत 1 टीस्पून आणि हे तेल घेतलं आहे, पापडाला लावण्याकरता लागणार आहे. आता आपण आधी मिक्सरच्या भांड्यात बडीशेप, ओवा आणि जिरं हे तिन्ही असं उबडधोबड वाटून घ्यायचं आहे, जास्त बारीक नाही करायचं. हे बघा, ओवा, बडीशेप, जिरं उबडधोबड वाटून घेतलं आहे. आता आपण आधी हे पीठ मोजून घेऊया. कुठलंही तुमच्याकडे जे भांडं असेल त्याने तुम्ही मोजून घेऊ शकतात. हे बघा, 1 वाटी, 2 वाट्या, साधारण अर्धा किलोचं ह्या 3 वाट्या होतातच. हे बघा, आता एवढंच आपल्याला पातेल्यात पाणी घ्यायचं आहे. ह्या पातेल्याला आधी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपली खिशी चिकटणार नाही. आता आपण यात वाटीने जेवढं पीठ घेतलं तेवढंच पाणी घालून घेऊया. हे बघा, तीन वाट्या. आता आपण हे गॅसवर ठेवूया.
हे बघा आपलं पाणी इथे छान उकळलं आहे. यात आता आपल्याला हे सगळं घालून घ्यायचं आहे. हा बघा पापड खार, गॅस बारीक करायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. खसखस, हे तीळ आणि हा पण मिक्सरला बारीक केलेला मसाला, हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला यात थोडं थोडं पीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे. गुठळ्या होऊ नाही द्यायच्या, छान हलवायचं आहे. हे बघा छान असा खमंग सुटला आहे खिशीचा. बडीशेप, ओवा, तीळ ह्याचा मस्त असा वास सुटलेला आहे. जिरं, हे बघा छान मिक्स झालं आहे हे. आता आपण हे बघा 1 वाटी पाणी मी आणखी वेगळं तापत ठेवलं, का तर प्रत्येक तांदूळ वेगवेगळे असतात, तेव्हा 1 वाटी आणखी पाणी वेगळं तापत ठेवायचं. आणि ह्या तांदळाला हे पाणी कमी पडले 3 वाट्या, तर मी हे वरून गरम पाणी 1 वाटी ओतते आहे. म्हणजे पापड छान आपले फुलले पाहिजे. हे परत छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला. हे बघा 1 मिनिटभर आपल्याला झाकण ठेवून बारीक गॅसवर शिजू द्यायचं आहे पीठ. हे बघा 1 मिनिट झाला आहे. आणि हे बघा हे असं बघायचं, हाताला पीठ चिकटत नाही आहे म्हणजे समजायचं आपली खिशी झाली आहे. गॅस बंद करायचा आहे. आता आपण हे पीठ छान मळून घेऊया. हे बघा आता ह्याला असा तेलाचा हात घेऊन हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. छान याचा गोळा करून घ्यायचा गरम असतानाच. छान असं एकजीव झालं पाहिजे, पीठ असं मऊ झालं पाहिजे, असा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. हे बघा मी इथे हे पोळपाट ठेवलं, त्यावर प्लास्टिक ठेवलं आहे, त्याला तेल लावून घ्यायचं आहे. आणि ही गोळी ठेवून असं तुम्ही एखाद्या डब्याच्या साहाय्याने असं दाब देऊन घेऊ शकतात. हे बघा आपल्याला नंतर मग असं बोटाने करून घ्यायचं आहे. हे बघा अतिशय सुंदर आपला पापड झालेला आहे. ते तुम्ही बघू शकतात, मस्त पापड झाला आहे. किंवा माझ्याकडे मशीन आहे, मी त्या मशीनने पण तुम्हाला दाखवते. हे बघा हे मी आता हे पापडाच्या मशीनवर प्लास्टिक ठेवून, किंवा पुरी प्रेस असेल तर त्यानेही तुम्ही करू शकतात. हे प्लास्टिकवर असा गोळा ठेवून त्यावर पुन्हा हे प्लास्टिक ठेवायचं आहे आणि असा दाब देऊन घ्यायचा आहे. हे बघा मस्त आपला पापड तयार झालेला आहे. इथे तुम्ही बघू शकतात. आणि हा आपल्याला
सुती कापडावर हे पापड सुकत घालायचे। तुम्ही बघू शकता किती पातळ एकसारखा मस्त पापड झालेला आहे। हे बघा, अतिशय सुंदर आपले पापड झालेले आहेत। अजून आपण एक दोन करून बघूया। आता हे काय पटापट होतात पापड, ते पटपट करून घ्यायचे आहेत। हाताला थोडं एक बोट असं तेल लावलं तरी चालेल हा गोळा बनवायला। हे बघा, मस्त पापड होत आहेत। आणि हे उन्हात सुकवायचे आहेत। छान 2 दिवस सुकवून घ्यायचे आहेत आणि मग 2 दिवस सुकल्यावर आपण ते बघणार आहोत। 2-3 तास एका साईडने सुकवून घ्यायचे आणि परत दुसऱ्या साईडने असे दुपारनंतर सुकवायचे। 1 दिवसात असे सुकवून घ्यायचे, मग दुसऱ्या दिवशी पण पूर्ण असेच उलटसुलट करून एकदम कडक असे पापड सुकवून घ्यायचे आणि डब्यात भरून ठेवायचे। हे पापड वर्ष 2 वर्ष छान टिकतात। हे बघा, अतिशय सुंदर पापड झालेले आहेत आपले। हे मी तुम्हाला दाखवण्याकरता ताटात ठेवले आहे। बाहेर आपल्याला ते कापडावरच सुकत घालायचे आहे। हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात आपले तांदळाचे पापड अतिशय सुंदर झालेले आहेत। कडकडीत उन्हात 2 दिवस छान सुकवून घेतलेले आहेत। अतिशय चवीला छान झालेले आहेत। हे असे कडकडीत उन्हात सुकवून झाल्यावर हवाबंद डब्यात छान तो डब्बा सुकवून घ्यायचा आणि मग ठेवायचे आहेत। म्हणजे हे वर्ष 2 वर्ष अजिबात खराब होत नाहीत। उडदाचे पापड किंवा सांडगे सगळे वस्तू अशाच हवाबंद डब्यात ठेवून द्यायचे आहेत। आता हे आपण तळून बघूया। हे बघा, आपण हे तांदळाचे पापड तळून घेऊया। तेल छान तापलेलं आहे। गॅस मध्यम करायचा आहे तेल तापल्यावर आणि असं झाऱ्याने दाबून धरायचं आहे, म्हणजे तो छान फुलतो। हे बघा, अतिशय छान आपले पापड झालेले आहेत। चवीलाही सुंदर झालेले आहेत। मी आणखी एक टाकते। असे झाऱ्याने असे धरून कुठलाही आपण तळलेला पदार्थ अशा कडेला धरला की सगळं तेल निघून जातं। हे बघा, मस्त आपले पापड झालेले आहेत। हे बघा, छान मस्त आपले पापड तळून कुरकुरीत असे झालेले आहेत। हे तुम्ही नक्की करून बघा। तुमचे काही प्रश्न काही प्रतिक्रिया असतील त्या मला जरूर कळवा। अशा छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या स्क्रीनवर लोगो आला असेल त्यावर क्लिक करा। धन्यवाद।